काँग्रेस नागपूरमध्येही वेगळं चित्र पाहायला मिळालं। काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे पक्षाच्या अंतिम निर्णयाबाबत कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांमध्ये उत्सुकता आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर ही जागा रिक्त झाली असून त्यासाठी पोटनिवडणूक होते आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांकडे 1/10 पण सैन्य नव्हतं, पण प्रत्येक लढाई ते जिंकले होते, कारण की त्याच्या मागे स्वराज्याची कन्सेप्ट होती। आज जनता ज्या पद्धतीने चेपलेली आहे, जनता ज्या पद्धतीने महागाईमध्ये चेपलेली आहे, बेरोजगारीमध्ये चेपली आहे, नीटचे पेपर म्हणजे पेपर लीक सरकार आहे, या सगळ्याच्या विरोधामध्ये जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहे जनतेने, त्या प्रतिनिधीकडनं याच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसला मतदान करावं अशी जनमानसाची भावना आहे। ते प्रतिनिधी नक्कीच काँग्रेसला मतदान करतील असा आमचा विश्वास आहे।